नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला तुमच्यासाठी एक मी छान असा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर बघा, आता आपली दिवाळीची तयारी सुरू चालली आहे. तर आपल्या दिवाळीच्यात आपला पहिला दिवस म्हणजे आपली धनत्रयोदशी म्हणजे वसुबारसपासून आपली सुरू होते, पण दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण धनत्रयोदशीची पूजा करतो. त्या दिवशी आपण पूजा करतो. तर हे धनत्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी आपण धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतो. तर धन्वंतरी देवताची आपण पूजा करत असतो. तर समुद्र मंथनातून त्यावेळेला 14 रत्ने बाहेर पडली होते. तर त्यामध्ये 14 रत्नापैकी चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी देवाची आपण पूजा करतो. तर हे 5वे रत्न म्हणून ओळखले जाते. तर धन्वंतरी देवाची मूर्ती कशी आहे, तर त्यांच्या एका हातामध्ये श्यामवर्ण आहे, मध्यावरती मुकुट आहे, डाव्या हातात कुंभ आहे, उजव्या हातात भयंकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. तर अशा या देवाला म्हणजे आयुर्वेदाचा एक विकास केलेला आहे, म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवताही म्हणून ओळखली जाते. आणि तसेच आपण धन्वंतरी देवतांना भगवान विष्णूंच्या 24 अवतारामध्येही त्यांची गिनती केली जाते. तर या दिवशी आपण म्हटलं जातं नाही का, आता धनत्रयोदशी म्हणजे या दिवशी आपण धन खरेदी केलं पाहिजे. म्हणजे एक असं म्हटलं गेलं आहे की मग धनामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा उल्लेख होतो. धन म्हणजे सोनं चांदी अशा गोष्टीचं आपण खरेदी केली पाहिजे. पण ह्या गोष्टी नाही का ज्यांना शक्य आहे ती लोक खरेदी करतात. पण सर्वसामान्य लोकांना, आपल्यासारख्या लोकांना एवढं आता सोनं पण किती खूप महाग झालं आहे, तर आपल्याला ते नाही का खरेदी करणं शक्य नाही. तर आपण त्या गोष्टींचा खरं मेन म्हणजे ह्या धनतेरस दिवशी आपण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 3 गोष्टी. तर धन म्हणजे काय, त्या दिवशी आपण धने असतात का नाही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये धने, ती महत्त्वाची एक गोष्ट आहे. ते धने खरेदी करायचे आहेत आपण त्या दिवशी. आणि नंतर आपण त्या दिवशी मिठाची म्हणजे एक मिठाचं तुम्ही आपण घरी यूज करतो त्याचंही आपण हे खरेदी करायचे आहे. आणि दुसरं म्हणजे लाह्या आणि बत्तासे, हे आपलं त्या दिवशीचे महत्त्वाचे तीन वस्तू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही का धने पण स्वस्तमध्ये मिळतात आणि ह्या गोष्टींचाच ह्या दिवशी मान असतो. खरं धनतेरस म्हणजे धन कुठलं, तर धने पूजायचे आहे त्या दिवशी आपण. आणि धनधान्य म्हणजे आपलं धनधान्यानं ह्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये कडधान्य आहे त्याचीही पूजा करायची आहे. आणि तुम्हाला जमलंच तर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकता व त्या दिवशी तुम्ही ते खरेदी करून त्याचीही पूजा करू शकता. तर तुमच्याकडे धनतेरसचा फोटो वगैरे असेल तर तेही तुम्ही त्याची ठेवून आपण पूजा करायची आहे. तर या दिवशी आणखीन काय काय खरेदी करायचं आहे, पण फक्त महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टी घेतल्या तरी तुम्ही चालेल. पण तुम्हाला जर आता लक्ष्मीपूजन आहे, आपल्याला नाही का आपल्या घरामधला लक्ष्मीचा फोटो खराब झाला आहे, तर तुम्हाला खरेदी करायचा आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी धनत्रयोदशी खरेदी करायच्या आहेत. आपण लक्ष्मीपूजनला आपल्याला माहिती आहे किरसोनी आपण ठेवतो. नंतर आपल्याला नाही का ज्या कवडी कोणाच्याकडे नसेल तर कवडी लागते, कोणाला फोटो लागतोय, कोण नाही का दिवाळीसाठी नवीन लक्ष्मीची मूर्ती वगैरे घेत असते. तर तुम्ही या ज्या गोष्टी घेणार आहात ना, तर त्या गोष्टी तुम्ही धनत्रयोदशी दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. कारण त्या दिवशी एक म्हटलं गेलं आहे धनाची खरेदी करा. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या म्हणजे जीवनामध्ये धनापेक्षा काही कमी नसते. तर आपल्या गोष्टी म्हणजे असं आहे की आपल्याला देवांचे फोटो वगैरे किंवा एखादा आपला ग्रंथ वगैरे खरेदी करायचा आहे किंवा काही आपल्याला खरेदी करायचं आहे, तर तुम्ही त्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी तुम्ही हे खरेदी करायचे आहे. तर तुम्हाला म्हणजे याची पूजा विधी वगैरे एकदम साधी आहे. तर तुमच्या घरामध्ये जे कडधान्य आहे, तर तुम्हाला म्हणजे ते आपल्या सुकडी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत. तर सुकडी असेल तुमच्या घरामध्ये तर ठीक, नाही तर तुम्ही त्या 5 सुकड्याही खरेदी करा. कारण तुम्हाला त्या सुकड्यांचेही पूजन करायचं आहे. त्या दिवशी तुम्ही मातीच्या भांड्यांचेही पूजन करू शकता. तुम्हाला नंतर दिवाळीसाठी आपल्याला दीपपूजनही करावं लागतं. तर तुम्हाला दिवे वगैरे खरेदी करायचे, तर तुम्ही ते धनत्रयोदशी दिवशी खरेदी करा. तर ह्या गोष्टी काय आहे, तर गुळही खरेदी करा तुम्ही. नंतर सुकड्या करा, केरसुनी, ज्या गोष्टी लक्ष्मीपूजन लागणार आहे तर त्या तुम्ही धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायच्या आहेत. धनतेरस दिवशी तर या दिवस आपल्याला शुभ मानला गेला आहे. तर या दिवसाचं काय महत्त्व आहे, तर एक म्हटलं गेलं आहे आपण किरसुनी आपण लक्ष्मी म्हणून पूजन करतो, ती आपली खरी लक्ष्मी असते. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपण लक्ष्मीची पूजा करत असतो, म्हणजे आपण घरामध्ये बघा पहिल्यातलं कसं आपण आपलं तर झाडू वगैरे आहेतच, पण पहिल्यातलं तर केरसुनी असायच्या. आणि मोठी केरसुनी तुम्ही यूज करत नसाल तर छोटीही तुम्ही केरसुनी खरेदी करू शकता. तुम्ही देवांसाठी नवीन वस्त्र घ्यायचे असतील, आपण एक म्हटलं गेलं दिवाळीसाठी नाही का असं काहीतरी छान असं करू, तर आपण देवासाठी एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तुम्हाला कोणतीही गोष्ट वस्त्र घ्यायचे असतील किंवा काही गळ्या म्हणजे काय अलंकार घ्यायचे असतील, कोण काही घेत असते, तर
त्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी खरेदी करा धनतेरस दिवशी. आणि तुम्हालाही तुमच्या मुलांना कपडे दिवाळीचे घ्यायचे असेल तर खरं त्या दिवशी एकदम शुभ दिवस म्हणजे छान असतं मानलं गेलं नाही का, की ह्या दिवशी तुम्ही काहीतरी वस्त्र किंवा तुम्हाला देवपूजेसाठी आपण जे पाटावरती हातरतो चौरंगावरती हातरतो ते लाल वस्त्र असते ना, तेही तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता. आणि ह्या दिवशी काय आणि दुसरं विशेष महत्त्व आहे तर या दिवशी यमदीप म्हणून आपण एक कणकीचा दिवा बनवायचा आहे व कणकीचा दिवा बनवून त्याच्यामध्ये तेल वगैरे ठेवून आपल्या मुख्य दरवाजावरती तो कणकीचा दिवा ठेवायचा आहे. हो, त्याचे तोंड आपण दक्षिणेकडे करायचे आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे. तर आपण म्हणजे या दिवशी का यमाला दिवा दाखवला जातो तर याचं एक कथा आहे त्याची एक. तर या दिवशी काय होतं, आपत्कालीन मृत्यू वगैरे असते तर ह्या गोष्टी नाही का टळल्या जातात. यासाठी आपण यमदीप हा म्हणून एक कणकीचा दिवा करायचा आहे. असा छान मोठा करा, छोटा करा, तुमचं जसं नाही का म्हणजे तुम्हाला जमल तसा करा. आणि त्याच्यामध्ये तेल तुम्ही टाकून ते संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही तो दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावा. तर ह्याला हा यमदीप म्हणून त्या दिवशी यमदीप ह्या दीप पूजेची सुद्धा खूप महत्त्व आहे. तर या दिवशी आपण काय म्हणायचं आहे, हा म्हणजे दिवा लावून दक्षिण दिशेला आपण तोंड करायचं आहे व नमस्कार करायचा आहे व ते दिव्याची पूजा करून तोंड करून आपण म्हणायचं आहे की म्हणजे यमराजाला म्हणायचं आहे की म्हणजे आपला आपत्कालीन मृत्यू वगैरे हे असलं तर आमचा असं मागच्या नाही का टळू दे, हे असं म्हणून आपण ही दिवा तिकडे तोंड करून लावायचं आहे. तर याची एक कथा आहे, मी तुम्हाला थोडक्यातमध्ये सांगत आहे. तर एकदा यमराजाने त्याच्या दूतांना पाठवले होते नाही का लोकांचे प्राणहरण करण्यासाठी. तर त्या दिवशी त्यांनी आपले सहज त्यांच्या यमदूताने विचारले त्यांच्या यांना की तुम्हाला असं कधी म्हणजे असं प्राण हरवून घेण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला कधी असं दुःख झालं का. तर ते बोलले की एवढ्या वेळ गेलो पण झाले नव्हते, पण एका वेळेला आम्ही गेलो तर आम्हाला खूप दुःख झाले. तर का दुःख झाले असे तर यमराजाने विचारलं का दुःख झालं. तर त्यांनी सांगायला सुरू केलं की राजकुमाराचा विवाह होऊन 4 दिवसापूर्वी झाला होता. सगळ्यात राजवाड्यात असा केवढा आनंद होता आणि आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकतंच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमच्या डोळ्यात पाणी आले. तिचे शोक पाहून आम्हाला वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले, त्याच्या डोळ्यातही पाणी आले. तोच दूत पुढे म्हणाले, महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपात मृत्यू प्रसंग कोणावरही येऊ नये असं काहीतरी करा. ते विचार करून यमराज ठीक आहे म्हणाले. जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील व आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असं अपात मृत्यू प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा घडली आहे असं मानले गेले आहे. तर ह्यासाठी आपण यमदीप दान करत असतो. तर ही त्याची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगितली. तर तुम्हालाही जमलं तर तुम्ही हे नक्की नाही का त्या दिवशी तुम्ही कणकीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा, कारण त्याचंही त्या दिवशी तेवढंच महत्त्व आहे. तर या गोष्टी मानल्या गेल्या आहेत पहिल्यापासून नाही का, ज्या म्हणजे घडल्या आहेत त्या गोष्टी नाही का आपण केल्या पाहिजेत आपल्या संस्कृतीनुसार. तर तुम्हाला ह्या गोष्टी साध्या सिंपल सरळ म्हणजे नाही का सगळ्यांना जमण्यासारख्या आहेत की काय जास्त काय धन तर काय स्वस्त काय 20-30 रुपयाचीच गोष्ट आहे, जास्त काय पैसे लागणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार खरेदी करा. तुम्हाला जमलेच तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला वस्त्र वगैरे नंतर तुम्हाला काही जे नाही का कपडे हे तर आपण सगळीच नाही का दिवाळीसाठी मुलांसाठी शॉपिंग तर करतोच. तर हे जमलं तर तुम्ही करा. तुम्हाला जमलं तर सोने चांदीही खरेदी करा आणि ते तुम्ही जे सोने खरेदी कराल चांदी खरेदी कराल त्या दिवशी तुम्ही धनतेरस दिवशी नाही का तिथे ठेवून त्याची पूजाविधी करा. पूजाविधी वगैरे सोपी मांडणी आहे. एक पाठावरती धन्वंतरीचे फोटो ठेवा. नंतर त्याच्या पुढे एक तुम्ही दिवा लावून ठेवा. नंतर त्या 5 सुकड्या आणल्या आहेत. 5 सुकड्यामध्ये आपले कडधान्य जे असतं ते ठेवा. त्याच्यामध्ये एक फूल अक्षदा हळदी कुंकू वाहा. जे सोने असेल तुम्ही जे खरेदी करायचं तेही ठेवा. आणि तुम्ही मेन म्हणजे धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. या दिवशी धने नंतर गूळ आणि लाह्या बत्ताशे ह्याचा खूप मान असतो, खूप मोठा मान असतो. तर या दिवशी ह्याचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्या दिवशी तर आपण दिवाळीची सुरुवात करत असतो, फराळ वगैरे करतच असतो. पण ज्या गोष्टीचं ज्या दिवशी नाही का एक मानलं गेलं आहे तर खूप ह्या दिवशीचाच फराळ म्हणजे ह्या दिवशीचा गूळ आणि धनेही तुम्ही एका वाटीमध्ये नाही का असे भरून ठेवा. आणि गुळाचा नंतर लाह्या बताशाचा नैवेद्य दाखवावं. तुम्ही अशी साधी सिंपल नाही का सरळ अशी पूजा
करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.